कारण गेली 40 वर्ष आम्ही या राजकीय जीवनामध्ये काम करतो प्रामाणिकपणे. ते पवार परिवाराच्या नंतर अजितदादांच्यावर प्रामाणिक राहिलेलो ते 1990 सालापासून. आणि आम्हाला वाटलं होतं की कुठेतरी एक प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळेल. आता संधी मिळणारे सुद्धा जे काही प्रमुख कार्यकर्ते होते पक्षातले होते. काही कोण 6 महिन्यांनी पक्ष झालेला आहे मग त्याला तिकीट मिळालं असं नाही. पक्षाचे सगळे जुने कार्यकर्ते मग सुनील टिंगरे, दिलीप मोहिते, विलास लांडे, योगेश बल, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, संदीप वगैरे किंवा अतुल बेनके ही आम्ही सर्व त्या ठिकाणी इच्छुकाची एक ही होती. त्यात दीपक मानकर, अमोल बालवडकर आम्ही सर्वजण. आता ते सोडून जर दुसरा उमेदवार दिला असेल तर कार्यकर्त्यांच्या मध्ये ही चर्चा होते ना. आणि मग कार्यकर्त्या चर्चा झाल्यानंतर त्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी कोण त्यांची बोलती बंद करणार आहे, त्यांना न्याय कोण देणार आहे, ही सुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे. नाही, त्याच्यामध्ये काय आलं की संघटना मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा एक मोहरा त्या ठिकाणी माजी खासदार तो पक्षामध्ये येतोय. आणि मग पुणे पिंपरी चिंचवडच्या याच्यातनं असणाऱ्या कामाला त्या ठिकाणी गती देतील आणि मग त्यांच्या मुलाच्या माध्यमातून ही सगळी कामं होतील असं त्या ठिकाणी पक्षाला वाटलं असेल म्हणून त्याला त्या ठिकाणी दिलेलं दिसतं असं आम्हाला वाटतंय. नाही, त्या कॅलिबर म्हणण्यापेक्षा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे आणि खूप मोठा एक अभ्यासू, परत राज्यामध्ये त्या ठिकाणी सर्व पक्षामध्ये दबदबा असणारा नेता आणि त्या दृष्टिकोनातून त्याला तिकीट दिला असं मला वाटते. किंवा तिथं आर्थिकदृष्ट्या सुद्धा एक सक्षम उमेदवार असावा असं तो एक निकष लावला असेल की आता सध्या खूप मोठ्या याच्यामध्ये स्पर्धा होईल आणि मग पैशाचं त्या ठिकाणी कुठंतरी मोठं काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये काहीतरी मोठी पैशाची हे होईल आणि मग मताची हे होईल असं त्या ठिकाणी वाटलं असेल म्हणून पक्षाचा उमेदवार त्यांनी दिलेला दिसतो. नाही, आता राज्यात किती लोकांना कोणते कोणते दिले सगळे असेच आहेत. आता राज्यातले बघा ना, म्हणजे कार्यकर्ते सोडून प्रत्येकाने आपापल्या मुलांना तिकडे घेतलेली आहेत. काही मित्रांना, काही मुलाला, काही पाहुण्याला, काही उद्योगपतीला, काही पैसे खर्च करणारा असे तिकडे आहेत. कार्यकर्ता म्हणून कोण आहे बघा ना, विधान परिषद कोणीच नाही. कार्यकर्ता म्हणून कोणी दिलेली दिसत नाही असं की आम्हाला वाटतं. आता अजितदादा असते तर कधी त्यांना कोल्हा असतं सगळ्यांनाच आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला ते तिकीट दिलं असतं. खंत तुम्ही व्यक्त करताय? नाही, खंतही व्यक्त करणं गरजेचं नाही. 40 वर्ष आम्ही काम केलं त्यांच्याबरोबर. आमच्यावरती किती वेळा अन्याय केला आम्ही. अन्याय लोकांच्या पण न्यायाच्या दरबारात गेलो. लोकांनी न्याय दिला, परत आम्ही त्यांच्या दरबारात गेलेलो आहे. आता अजितदादा नाही, अजितदादा काम करणार होता. दादा गेल्यानंतर खऱ्या अर्थानं ही पोकळी भरून काढण्यासाठी सुद्धा आता जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जे मंत्री नेते जे आहेत त्या लोकांना खूप चांगल्या प्रकारे ताकद लावून काम करावं लागणार आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही. नाही, त्यांच्यावरती नाराजी व्यक्त करायचं कारण आहे राष्ट्रीय लेवलला त्या ठिकाणी तो निर्णय झाला असेल, त्यांची काय चूक आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्र पवार असल्या तरी सुद्धा तिथं आणखीन मेंबर आहेत. मग प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील आणि कोण सभासद, त्याच्यामुळे तो निर्णय झाला असेल तर त्या एकट्या काय करणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून. एकच निकष बघितला, एकच निकष म्हणण्यापेक्षा पुणे महानगरपालिका त्या काळामध्ये संजय काकडेने आणली आणि मग तिथे कुठंतरी भारतीय जनता पार्टीला ताकद मिळाली असं त्या ह्याच्यामध्ये आम्हाला ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं म्हणून काय त्याला त्याच्यामध्ये ताणला असेल असं वाटतं इथं.